जेव्हा तुला घराच्या बाहेर काढण्यात आलं तेव्हा तुझं त्यांच्या टीमशी काही बोलणं झालं त्या मुवमेंटला? कारण का जरी पार्टिसिपंट बाहेर आला तरी लगेच तुम्हाला घरी पाठवण्यात येईल, तर तेव्हा तुझं काही बोलणं झालं होतं का त्या team? माझं बोलणं झालं होतं, पण जे आहेत तिथले, आता मला त्यांची नावं तर नाही सांगता येणार, माहीत पण नाहीये. त्या लोकांचं असं होतं की कशाला ताई तुम्ही बोलले, का बोलले, तुम्ही रनरअपच्या ह्याच्यामध्ये होते, सगळ्यात जास्त मत तुम्हाला होतं, तुमच्या बरोबरीला सुद्धा मत नव्हतं कुणाचं, अर्ध्याला अर्ध सुद्धा वोटिंग नव्हते, तुमचा म्हणजे ह्या सीझनचा टीआरपी तुमच्यामुळे, जो 6 सीझनला जेवढा टीआरपी नव्हता आणि ज्यांच्या फिनालेला टीआरपी नव्हता तो पहिल्या आठवड्यात टीआरपी होता, तर तुम्ही असं का केलं? तर मी तेव्हाही त्यांना समजून सांगत होते की बाबा तू जर मला पूर्ण ऐकतच नाहीये आणि तू तुझं मत देतोय तर मी तुला उत्तर नाही देऊ शकत या गोष्टीमध्ये. तुम्हाला ऐक तर खरं. एक असतं ना की तुम्ही एखादा वक्ता ऐकताय तर तुम्ही फुल स्टॉप पर्यंत ऐकून घेत असता. आता जसं आपलं झालं, तुम्ही मला ऐकून घेतलं आणि त्यावरती तुम्ही प्रश्न केले. तुम्ही जर मला मध्येच हटकलं असतं तर ना तुम्हाला कळलं असतं ना मला कळलं असतं, हा गोंगाट काहीतरी वेगळाच चालू झाला असता.